वीराचं लग्न ठरल्याने वहिनी नाराज, लगेच जीवन संपवलं. काय होतं कारण? ऐकून डोकं धराल, विश्वास बसणार नाही. उत्तर प्रदेशमधील एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना ऐकून कुणालाही क्षणभर सुन्न व्हायला होईल. बरनपुरा गावात काही दिवसांपासून एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. नातेवाईक ये-जा करत होते, फोनवर बोलणी सुरू होती, लग्नाची तारीख ठरली होती. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच अचानक एक बातमी गावात पसरते आणि काही क्षणातच सगळं बदलून जातं. लोक घराबाहेर गोळा होतात. काहींच्या डोळ्यात अश्रू, काहींच्या चेहऱ्यावर प्रश्न. घरातून रडण्याचा आवाज येत होता. ज्यांच्या घरात काही दिवसात मंगलकार्य होणार होतं त्या घरावर अचानक शोककळा पसरली होती. कुणालाच कळत नव्हतं इतकं टोकाचं पाऊल का उचललं गेलं. मृत महिला घरातच होती. कोणाशी काही वाद, कोणाशी काही भांडण झालं का, कुणी काही धमकी दिली का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. काहीजण म्हणत होते घरगुती तणाव असावा, काहीजण वेगळीच कुजबूज करत होते, पण खरी गोष्ट कुणालाच माहीत नव्हती. घरातील सदस्यही हादरले होते. लग्नाच्या तयारीत गुंतलेले नातेवाईक अचानक अशा प्रसंगाला सामोरे गेले. मृत महिलेचे 2 लहान मुले आहेत. ही महिला समोर येताच लोक अधिकच हळहळ व्यक्त करू लागले. आई गेली, घर उद्ध्वस्त झालं, पण का? पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आला. मृतदेह ताब्यात घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पण प्रश्न तोच होता, आत्महत्येमागं नेमकं कारण काय? गावात हळूहळू चर्चा वाढू लागली. काही जण म्हणत होते ती काही दिवसांपासून तणावात होती. काही म्हणत होते घरात कुणाशी तरी वाद झाला होता. तर काही जण म्हणत होते ही आत्महत्या नाही, काहीतरी वेगळंच आहे. प्रत्येकजण आपापली शंका मांडत होता. दरम्यान मृत महिलेचा पतीही समोर आला. त्याने जे सांगितलं ते ऐकून उपस्थित सगळ्यांनाच धक्का बसला. पण सुरुवातीला त्यानेही फारसं काही उघड केलं नाही. पोलिसांनी त्याचे जबाब नोंदवायला सुरुवात केली. हळूहळू धागे एकत्र येऊ लागले. लग्न ठरलेलं होतं, पण ते तिच्या पतीचं नव्हतं हे समोर येताच अनेकांना धक्का बसला. घरातील एका व्यक्तीचं लग्न ठरल्यामुळे ती महिला अस्वस्थ होती असं सांगितलं जाऊ लागलं. पण एवढ्याच कारणासाठी कुणी आयुष्य संपवतं का, असा प्रश्न सर्वांना पडला. त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहितीही समोर येऊ लागली. संबंधित व्यक्ती गावात आली होती. मृत महिलेला ही बातमी आधीच माहीत होती. ती त्याला भेटायला गेली होती. दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं होतं, पण ते नेमकं काय होतं याची कुणालाच कल्पना नव्हती. गावात परत आल्यानंतर तिचं वागणं बदललेलं होतं असं काहींनी सांगितलं. ती कोणाशी फारसं बोलत नव्हती. काही वेळानंतर ती घरातील एका खोलीत गेली. त्यानंतर जे घडलं ते कुणालाच अपेक्षित नव्हतं. थोड्याच वेळात घरातून किंकाळी ऐकू आली. दरवाजा उघडताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. घरात मृत्यूचं भयाण दृश्य होतं. काही क्षणातच आनंदाचं घर शोकात बुडालं. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. पोलिसांनी तपास अधिक गतीने सुरू केला. नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात येऊ लागले. प्रत्येकाकडून वेगवेगळी माहिती समोर येत होती. पण एक गोष्ट अजूनही स्पष्ट नव्हती, नेमकं कारण. आणि मग पतीने जे सांगितलं त्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या म्हणण्यानुसार मृत महिला आणि घरातील एका जवळच्या व्यक्तीमध्ये दीर्घकाळापासून काहीतरी सुरू होतं. याच कारणामुळे आधीही घरात वाद झाले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीला दुसऱ्या शहरात पाठवण्यात आलं होतं. पती वेगळ्या ठिकाणी राहत होता. महिला 2 मुलांसह घरात होती, पण संबंध तुटले नव्हते असं पतीचं म्हणणं आहे. आणि मग त्या व्यक्तीचं लग्न ठरलं. हीच बातमी तिच्यासाठी असह्य ठरली. काही दिवसांपासून ती अस्वस्थ होती. त्या दिवशी भेट झाली, भांडण झालं आणि त्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचललं असा दावा पतीने केला. ही माहिती समोर येताच संपूर्ण गावात खळबळ उडाली. लग्न घरावर शोककळा पसरली. लोकांमध्ये संताप, धक्का आणि हळहळ अशा संमिश्र भावना उमटल्या. पोलीस आता शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. हा मृत्यू अपघाती की आत्महत्या यामागे आणखी काही दडलेलं आहे याचा तपास सुरू आहे. सत्य काय आहे हे तपासानंतरच समोर येईल. पण या घटनेने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली, काही नाती, काही निर्णय आणि काही गुपितं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतात.